पहाटेचे 5:30 वाजले ते. आता तुम्ही म्हणताल एवढे लवकर का उठले? अहो मला जायचं होतं यमाई देवीच्या आरतीला. आता औंधमध्ये आपण राहतोय म्हणले एकत्र आरतीला गेलंच पाहिजे ना. तसं मला पोरींमुळं जाता येत नाही, पण मी आता आज जाणार आहे. त्यामुळंच ना पहिल्यांदा परीचा छान असा मेकअप करून घेतला. मला वाटलं ह्या रोज 8ला उठतेल्या, आज पण उठतेल्या, पण मी लवकर उठले की ह्या पण लवकर उठले त्या. आणि नंतर पाया ही पडली, घरातल्या देवाला दिवाबत्ती ही केली आणि वल्लीच केस बांधली, कारण वाळलीच नव्हती. अजून देखील का नाही अंधारच होता. 5:30 वाजलेले तरी पण अंधारच होता. मी दिसते का आता तुम्हाला अंधारात? आणि हो का मी तुम्हाला लाईट दाखवते वरची, डोंगरावरची. तिथं मंदिरात आपल्याला जायचं होतं, तोपर्यंत मंदिर पण आलं. मग नंतर मंदिरात आल्यानंतर मस्तपैकी बाहेर चपल्या ही काढल्या आणि आतमध्ये गेलो. इतकी गर्दी होती ना, म्हणजे पहाटेची पण आरतीला एवढी गर्दी असते, इतकं भारी वाटलं ना आल्यावरनं. आणि नंतर मग काय परीच्या पप्पांनी चहा घेतला. मग सगळ्यांनी आम्ही मस्त चहाही प्यायला आणि लाईनमध्ये थांबायची होती. लईच मोठी लाईन लागलेली म्हणजे दर्शनासाठी. मग काही लाईनमध्ये आरती चालू झाली, दर्शन ही घेतलं. परत आरती ही झाल्यानंतर आणि ह्या दोघींचा पप्पा फोटो हे काढत होतं तिचं. आणि नंतर मी अजून एकदा चहा प्यायला, कारण की परत उशीर आम्हाला घरी यायला 8 वाजल्यानंतर चहा ही पिली मस्तपैकी. आणि मग बाहेर भारी नजारा होता ना, छान दिसत होतं सगळे फोटो हे काढत होते ना. आम्ही पण सगळी घरी निघालो यायला. आणि मग इथं ब्रिजवर परीचे पप्पा म्हणले एक व्हिडिओ काढू म्हणून तिथं थांबलो होतं. नंतर ना तळावरच्या जगदंबा माताला पण गेलेलो. तिथं पण इतकं छान डेकोरेशन केलं ना देवीचं, तर बाय बाय.